जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल. पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. ही मिश्र वाक्य आहेत. मिश्र वाक्यांमध्ये दोन किंवा अधिक वाक्य असतात जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने जी वाक्य स्वतंत्र असतात त्यांना मुख्य वाक्य असे म्हणतात. मुख्य वाक्यांवर अवलंबून असणाऱ्या वाक्यांना गौण वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, वरील वाक्यांमध्ये मी गावाला जाईल आणि पावसाळा आला ही दोन मुख्य वाक्य आहेत. कधी कधी मुख्य वाक्यांवर दोन किंवा अधिक वाक्य अवलंबून असतात. ही गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांना जोडलेली असतात. मित्रांनो, आता आपण दोन वाक्य बघितली. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल आणि पावसाळा आला की काळे ढग येतील आणि पाऊस पडू लागेल. तर मित्रांनो, या वाक्यांना बघून वाचून आपल्याला असं समजते का मिश्र वाक्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त वाक्य एकत्रित आलेले असतात. अर्थाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर यामध्ये एक मुख्य वाक्य असते आणि त्या मुख्य वाक्यावरती दुसरं जे वाक्य आहे ते अवलंबून असते. त्याला आपण गौण वाक्य असे म्हणतात. मित्रांनो, कधी कधी एका मुख्य वाक्यावर दोन किंवा तीन वाक्य सुद्धा अवलंबून असू शकतात. यालाच आपण मिश्र वाक्य असे म्हणतात. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला मिश्र वाक्य म्हणजे काय हे समजलं असेलच. धन्यवाद.